मित्रांनो, मी विकास कदम आपले सहर्ष स्वागत करत आहे। कर्मांचा विकास कर्माच्या विकास चॅनलवर पुन्हा एकदा सहर्ष स्वागत करत आहे। मित्रांनो, आज आहे संघाचा अखिल भारतीय घोष दिवस आणि या घोष दिवसासाठी आपल्या कदमवाडीतून सुरुवात होणार आहे। आज घोष वादनाला इथे त्यांचं स्थिर वादन होईल, त्यानंतर संचालन होईल आणि ते साईबाबानगर ते पार्लेश्वर मंदिरपर्यंत। आपल्याला मित्रांनो माहीत आहे, विश्वाचा आरंभ झाला शिवशंकरांपासून आणि त्यांचं वाद्य जे आहे डमरू, हे सर्वप्रथम वाद्य जगातील आणि तसाच ओमकार हा नाद आहे, ध्वनी आहे। आणि आजचा दिवस महाशिवरात्रीचा दिवस हा जो आहे संघाने नाद आणि ध्वनीच्या संकल्पनेत हा घोष दिवस साजरा करण्याचं ठरवलं आहे आणि आज अखिल भारतीय घोष दिवस हा इथे संघाद्वारे साजरा केला जातो। त्यानिमित्ताने ठिकठिकाणी घोषाचं संचालन निघतं। नंदू शिक्षक, नमस्कार। काय वाजवता तुम्ही? मी शंख वाजवतो। आपल्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघामध्ये आपल्या घोषामध्ये शंख जसं म्हणतो आपला एक परंपरा आहे, तसं आपला ह्या प्रकारे आपला हा शंख आहे घोषामधला। तर ह्या शंखामध्ये आपण संघाच्या रचना वाजवतो। याचा आता प्रात्यक्षिक आपल्याला पाहायलाच मिळेल थोड्या वेळात आपलं घोष स्थिर घोष। इसे क्या कहते हैं? आनक है, क्या बोलते हैं? सारिका। और ये आनक, तो संघ का घोष निकलता है, घोष बोलते हैं। घोष उसमें जो वादन रहते हैं, जो हम लोग बजाते हुए संचालन करते हैं, उसमें से आनक है। तो सारिका है जो बजाते हैं, वो काठी जो लकड़ी रहती है उसको आनक बोलते। और ये जो है घोष, ये क्या है? शंख बोलते हैं इसको। घोष सिद्ध शंकरदत्त।
संघर्ष संघ सम्यक अग्रेसर अर्थ संघ आरम संघर्ष ध्वज प्रणाम 1 2 3 आरम संघर्ष नमस्ते सदा वत्सले मातृभूमे नमस्ते सदा वत्सले मातृभूमे त्वया हिन्दुभूमे संवर्धितो अजय्यांच विश्वस्य देहि शक्तिं सुशीलं जगत्येनं ब्रह्मवेद श्रुतं चैव यत्कण्टकाकीर्णमार्गं स्वयं स्वीकृतं न सुगं कारयेत् समुत्कर्ष निःश्रेयसस्यैकमुग्रं परं साधनं नाम वीरव्रतं तदन्तस्त्रक्षया ध्येयनिष्ठा दन्तप्रजा वर्तते व्राणिशम् विजयत्री च नः संहता कार्यशक्तिर्विधायास्य धर्मस्य संरक्षणं परं वै भवन्ने तुमे तत्स्वराष्ट्रं भारत माता की जय। ध्वज प्रणाम 1 2 3 सर्व घोषवादकांनी मंदिरात श्री शंकर भगवानाचे दर्शन घेतले आणि नंतर आमच्या या अखिल भारतीय घोष दिवसाची सांगता झाली। जय श्रीराम।